नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅज्युइटीचा फरक. सरकारचा मोठा निर्णय. लाखोंचा होणार फायदा. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 7व्या वेतन आयोगानुसार ग्रॅज्युइटीची कमाल मर्यादा वाढवण्यात आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळाला नव्हता. ग्रॅज्युइटीची फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 7व्या वेतन आयोगामुळे वाढली ग्रॅज्युइटीची मर्यादा. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युइटीची कमाल मर्यादा थेट 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र 2016 ते 2024 या कालावधीत निवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना जुन्या मर्यादेनुसारच ग्रॅज्युइटी देण्यात आली होती. आता मिळणार थकबाकीची रक्कम. सरकारने अखेर या मागणीची दखल घेत संबंधित पात्र कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीतील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. यानुसार संबंधित विभागाकडून पात्र कर्मचाऱ्यांची पुन्हा गणना केली जाणार आहे. ज्यांना कमी रक्कम मिळाली होती त्यांना उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. या निर्णयामुळे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून काही कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. अर्ज करण्याची गरज नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या लाभासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. विभागीय स्तरावरच संबंधित कागदपत्रांची तपासणी करून प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.